या डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण सुझलॉन एनर्जीच्या नुकत्याच आलेल्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालांवर म्हणजे Q2 FY26च्या रिझल्ट्सवर बोलणार आहोत. हो, आणि यासाठी आपण 5 नोव्हेंबर 2025चा एक रिसर्च रिपोर्ट आधार म्हणून घेतलाय. बरोबर. आपला उद्देश आहे की हे जे मोठे आकडे दिसतायत त्यामागची खरी गोष्ट काय आहे आणि कंपनीसाठी याचा नेमका अर्थ काय आहे हे समजून घेणं. चला तर मग सुरू करूया. सुरुवातीला जी हेडलाईन आहे ती म्हणजे करानंतरचा नफा PAT तब्बल 538% वाढून 1279 कोटी झालाय. आणि महसूल पण 85% वाढलाय, 3866 कोटींवर. दोन्ही आकडे प्रभावी आहेत. हो, पण मला वाटतं खरा महत्वाचा आकडा हा करपूर्व नफा म्हणजे PBT असू शकतो. तो 179% वाढून 562 कोटी झालाय. PAT आणि PBT मध्ये एवढा मोठा फरक का दिसतोय? बरोबर पकडलं तुम्ही. इथेच एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. या PAT मध्ये जवळपास 718 कोटी रुपयांची डेफर्ड टॅक्स ॲसेट म्हणजे DTA समाविष्ट आहे. डेफर्ड टॅक्स ॲसेट म्हणजे काय नक्की? सोप्या भाषेत सांगायचं तर कंपनीला पूर्वी जो तोटा झाला होता त्यामुळे तिला भविष्यात कर भरावा लागणार नाही किंवा कमी भरावा लागेल अशी अपेक्षा आहे. आणि ही जी भविष्यातली सवलत आहे ती मालमत्ता म्हणून आत्ताच ताळेबंदात नोंदवता येते. अच्छा. आणि हे नोंदवता येणं हे काय दर्शवतं तर व्यवस्थापनाचा कंपनीच्या भविष्यातल्या नफाक्षमतेवरचा प्रचंड विश्वास. म्हणजे हा काही फक्त कागदावरचा नफा नाहीये. पण हा विश्वास आहे की कंपनी पुन्हा नफ्यात येईल आणि टिकून राहील. अगदी. हा कंपनीचा जो कायापालट होतोय तो टिकाऊ आहे याचा हा एक महत्वाचा सिग्नल आहे असं म्हणायला हरकत नाही. पण मग काही जण म्हणू शकतात की DTA हा तरीही भविष्यातल्या अंदाजांवर आधारित आहे, यात थोडा धोका असू शकतो ना? हो, नक्कीच. कोणताही अंदाज हा शेवटी अंदाजच असतो. म्हणूनच PBT मधली जी 189% वाढ आहे तिकडे लक्ष देणं जास्त महत्वाचं आहे. बरोबर. कारण ही वाढ प्रत्यक्ष कंपनीच्या कामातून आलेली आहे, व्यवसायाच्या मूळ ताकदीतून. म्हणजे फक्त आकडेवारी नाही तर जमिनीवर दिसणारी कामगिरी आहे ही. आणि याच कामगिरीबद्दल बोलायचं झाल्यास पावसाळ्यामुळे कामात व्यत्यय येईल अशी एक भीती होती. अनेकांना वाटत होतं. पण तसं न होता सुझलॉनने विक्रमी 565 मेगावॅटचे विंड टर्बाईन जनरेटर म्हणजे WTG वितरित केले आहेत. ही वाढ मागच्या वर्षीच्या तुलनेत 121% आहे. हो, हे खरंच खूपच आश्वासक आहे. हे काय दाखवतं की कंपनी आता केवळ आशा किंवा अपेक्षा यावर नाही तर प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि वाढ या टप्प्यात पोचली आहे. अगदी. आणि याचा थेट संबंध कंपनी